तर तो जसं-जसं सेल करत जाईल, तसं-तसं त्याने त्या वर्षामध्ये किती रुपयाचा सेल केला, किती रुपये टॅक्स अदरवाईज लागला असता, त्याला आपण नोशनल बेनिफिट म्हणतो, की एवढा नोशनल बेनिफिट त्याने ड्रॉ केलेला आहे आणि तो ह्या लिमिटच्या आतमध्ये पाहिजे. तो ज्या कॅटेगरीमध्ये ज्या तालुक्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये त्याला ती जी अवेलमेंट आहे, ती त्याने त्या रेशोमध्ये घ्यायची असते. तर याच्यासाठी हा जो पिरियड आहे, हा व्हॅलिडिटी पिरियड आहे. 5 वर्ष. बी कॅटेगरीमध्ये त्याला 5 वर्ष भेटतील. डी प्लसमध्ये 12 वर्ष भेटतील. तर त्याने नंतर त्याचा फर्स्ट सेल सुरू झाल्यानंतर एवढी वर्ष तो बेनिफिट घेत राहील. म्हणजे तेवढी वर्ष तो ते टॅक्स भरणार नाही त्याची. आणि हा जो पिरियड आहे, हा पिरियड संपल्यानंतर त्याला ऑपरेटिव्ह पिरियड म्हणतात, की तेवढे 5 वर्ष, 7 वर्ष त्याला ते युनिट रन करावं लागेल आणि त्याच्यावरती टॅक्स भरावा लागेल. कारण आपला जो बेसिक पर्पज आहे तो असा आहे, की बॅकवर्ड एरियामध्ये युनिट जावेत आणि पुन्हा ते तिथं फंक्शन व्हावे. जर त्याने त्या ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये युनिट तिथं रन केलं नाही नॉर्मल, तर हे सगळे जे दिले बेनिफिट्स आहेत ते विड्रॉ होतात. आता हे जसं आपण एक्झम्पशनचं एक्झाम्पल बघितलं, की तसंच डेफरलचं आहे. सेकंड फॉर्म ऑफ इन्सेंटिव्ह इज डेफरल. इन डेफरल ही कलेक्ट्स द टॅक्स अँड ही डेफर्स द पेमेंट. इन केस ऑफ डेफरल, ऑपरेटिव्ह पिरियड हा लास्ट इन्स्टॉलमेंट पर्यंत असतो. आता समजा आपण तो चार्ट ओपन करा पेज नंबर 3. एखाद्या युनिटला समजा 12 वर्ष बेनिफिट भेटणार आहे. तर 12 वर्ष त्याने ते कलेक्शन करायचं आणि ते पैसे भरायचे नाहीत. 12 वर्षानंतर ते जे पहिल्या वर्षातलं जे कलेक्शन होतं, ते इक्वल इन्स्टॉलमेंट्समध्ये पुढचे 5 वर्ष भरायचे. जे सेकंड इयरचं आहे, ते त्याच्या पुढच्या वर्षामध्ये म्हणजे 13व्या वर्षानंतर पुढे 5 वर्ष ते पैसे भरायचे. आणि हे पैसे त्याने इन वन इन्स्टॉलमेंट इन द मंथ ऑफ एप्रिल ते भरायचे. आणि ते 5 वर्ष संपुस्तवर तिथपर्यंत तो पिरियड तो ऑपरेटिव्ह पिरियड आहे. तिथपर्यंत त्याने मिनिमम ती इंडस्ट्री रन केली पाहिजे. पेमेंट सुरू झाल्यानंतर. त्याला ऑपरेटिव्ह पिरियड म्हणतात. म्हणजे बेनिफिट सँक्शन कसे होणार? बॅकवर्ड एरियामध्ये युनिटला त्याने केलेल्या फिक्स कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच्या त्या पर्सेंटेजमध्ये. तो जो तालुका जर 1 मध्ये असेल, ए म्हणजे मुंबई आहे, तिथं 0 बेनिफिट आहे. बी मध्ये आहे तर 60% भेटेल कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच्या. आणि ती एक अमाउंट फिक्स केली जाते. त्याला मॉनिटरी सेलिंग म्हणतात. त्याच्यानंतर एक पिरियड फिक्स केला जातो, की ह्या पिरियडमध्ये त्याने ते बेनिफिट इन द फॉर्म आयदर इन द फॉर्म ऑफ एक्झम्पशन और इन द फॉर्म ऑफ डेफरल ते घ्यायचे. तो पिरियड तो एलिजिबिलिटी पिरियड. आणि त्याच्यानंतर त्याचा डेफरल जर असेल तर तो रिपेमेंट करतो सबसिक्वेंट 5 इयर्समध्ये 6 इयर्समध्ये ते इयर सुद्धा डिपेंडिंग ऑन द तालुका तो जो आहे त्याचा बॅकवर्डनेस त्याच्यावरून ते ठरवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये एक्झम्पशन जर असेल तर काय होतं, एक्झम्पशन असेल तर त्या बॅकवर्ड युनिटला ही स्टँड्स इन द कॉम्पिटिशन. तो मुंबई पुण्यामध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये तो स्वस्त माल विकतो आणि ती इंडस्ट्री प्रमोट होते त्या बॅकवर्ड एरियामध्ये. आणि इन केस ऑफ डेफरल त्याला एक्सेस लिक्विडिटी अवेलेबल होते, वेअर बाय ही कॅन मॅनेज हिज बिझनेस बेटर. नाही पुढं 5 एक्झम्पशन पिरियडमध्ये त्या एग्रीमेंटमध्ये लिहिलेलं आहे, की तो त्याच्यानंतर 5 वर्ष आहे. त्याच्यानंतर 5 वर्ष. कारण ते एक्झम्पशनचं बेनिफिट घेतल्यानंतर पुढे ती 5 वर्ष मिनिमम इंडस्ट्री रन व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये सर्टन डॉक्युमेंटेशन ही झाली बेसिक कन्सेप्ट. तर काही डॉक्युमेंटेशन इन्व्हॉल्व होतात. इंडस्ट्रीज डिपार्टमेंट केलेली आहे. इंडस्ट्रीज एलिजिबिलिटी सर्टिफिकेट. त्या एलिजिबिलिटी सर्टिफिकेटमध्ये अमाउंट लिहिलेली असते, की किती रुपयाची त्याने इन्व्हेस्टमेंट केली म्हणून त्याला किती अमाउंट एलिजिबल आहे. ॲज अ बेनिफिट आयदर अंडर एक्झम्पशन और अंडर डेफरल. आणि
इंडस्ट्रीज डिपार्टमेंट एलिजिबिलिटी सर्टिफिकेट इश्यू केल्यानंतर सेल्स टॅक्स डिपार्टमेंट त्याला एंटरटेनमेंट सर्टिफिकेट देतं आणि त्या एंटरटेनमेंट सर्टिफिकेटमध्ये पिरियड लिहिलेला असतो की कोणत्या पिरियडला फर्स्ट प्रोडक्शन झाल्यानंतर फर्स्ट सेल कधी सुरू झाला. तर तो एलिजिबिलिटी एंटरटेनमेंट सर्टिफिकेटमध्ये लिहिलेला असतो. इन केस ऑफ MSI, लार्ज स्केल, पायोनियर हे एंटरटेनमेंट सर्टिफिकेट हे हेड ऑफिसवरून इश्यू केले जातात आणि स्मॉल स्केलमध्ये जे लोकल जॉईंट कमिशनर्स आहेत त्यांच्या ऑफिसमार्फत ते एंटरटेनमेंट सर्टिफिकेट इश्यू होतं. म्हणजे पहिलं सर्टिफिकेट हे एलिजिबिलिटी सर्टिफिकेट असतं. एलिजिबिलिटी सर्टिफिकेटमधून अमाऊंट डिटर्मिन होतं की रिपोर्ट सबमिट करतो इंडस्ट्रीज डिपार्टमेंटला करणार आहे. नंतर तो त्याला एक इंडस्ट्री डिपार्टमेंट एग्रीमेंट करतं त्याच्यासोबत की तुम्ही पुढील 3 वर्षामध्ये ते युनिट सेटअप करा. तो इन्व्हेस्टमेंट करतो, युनिट सेटअप करतो. त्याच्यानंतर त्याला एलिजिबिलिटी सर्टिफिकेट आता त्याला एवढे बेनिफिट भेटतील. बेनिफिट कधी ड्रॉ करायचे, कोणत्या डेटपासून ड्रॉ करायचे ह्याच्यासाठी एंटरटेनमेंट सर्टिफिकेट सेल्स टॅक्स डिपार्टमेंट इश्यू करतं. एलिजिबिलिटी सर्टिफिकेटची एक कॉपी आपल्याकडे येते आणि आपण ते इश्यू करतो त्यांना एंटरटेनमेंट सर्टिफिकेट आणि मग त्याप्रमाणे त्याला बेनिफिट भेटतं. त्या युनिटमध्ये प्रोड्यूस झालेल्या गुड्स बद्दलच ते बेनिफिट्स भेटतात, आयदर डेफरल ऑर एक्झम्पशन. आपल्याकडे जे डिस्प्यूट्स होतात ते असे की ते एकच डीलरचे अनेक युनिट असतात. ह्या युनिटचं त्या युनिटमध्ये कधी मिक्स झालं का असे डिस्प्यूट्स क्रिएट होतात. स्क्रॅपवरती आणि बाय प्रोडक्टवरती पण बेनिफिट भेटतात. म्हणजे अलॉंग विथ मेन गुड्स जे मॅन्युफॅक्चरिंग होईल स्क्रॅप आणि बाय प्रोडक्टवरती पण बेनिफिट्स भेटतात. तर अशा पद्धतीने त्याचं सेटअप आहे की पहिला आहे एलिजिबिलिटी सर्टिफिकेट. एलिजिबिलिटी सर्टिफिकेट मॉनिटरी सिलिंग ठरवतं की किती रुपये भेटेल. एंटरटेनमेंट सर्टिफिकेट तो ऑपरेटिव्ह पिरियड त्याचा तो जो आहे की तो पिरियड एलिजिबल पिरियड कोणता ते ठरवतात. आणि ह्याला हे जे कॅल्क्युलेशन दरवर्षी होतं की समजा मी 2000 मध्ये इंडस्ट्री सेटअप करायला सुरुवात केली. 2003 मध्ये माझी इंडस्ट्री सुरू झाली. तर 2003-4 मध्ये मी पहिलं वर्ष आहे माझं की जिथं मी बेनिफिट्स ड्रॉ केले. म्हणजे मी जे काही टॅक्स भरणार नाही इफ आय एम अंडर एक्झम्पशन अँड इफ आय एम अंडर डेफरल देन आय विल कलेक्ट द टॅक्स अँड आय विल नॉट पे द टॅक्स. त्याला डेफरल म्हणतात. तर ज्यावेळेस मी एक्झम्पशन खाली असतो त्यावेळेस ते कॅल्क्युलेशन होतं की मी 1 एप्रिल 2003 पासून 31 मार्च 2004 पर्यंत किती पैसे कितीचं सेल केलं आणि किती टॅक्स भरला नाही त्याला CQB क्युम्युलेटिव्ह क्वांटम ऑफ बेनिफिट्स म्हणतात. थोडं पुढे घ्या सेल टॅक्स इन्सेंटिव्ह म्हणून हेडिंग दिसेल. आणि इन केस ऑफ क्युम्युलेटिव्ह क्वांटम ऑफ बेनिफिट कसे कॅल्क्युलेट होणार की माझं ओपनिंग बॅलन्स किती आहे. मला समजा 3 कोटीसाठी बेनिफिट भेटलेला आहे. मी 3 कोटी इन्व्हेस्टमेंट केली होती फॉर एक्झाम्पल आणि 100% त्या तालुक्याला जर बेनिफिट आहे तर मला 3 कोटी टॅक्स माफ होईल माझा. तर मी 3-4 मध्ये हे पहिलं वर्ष आहे माझं. तिथं मी समजा 10 लाख रुपये टॅक्स मी भरला नाही गव्हर्नमेंटला. हे नोशनली कॅल्क्युलेट होतात. तर ते 3 कोटीमधून ते 10 लाख वजा होतील. 2 कोटी 90 लाख नेक्स्ट इयरला ओपनिंग बॅलन्स म्हणून कॅरी फॉरवर्ड होतील. परत पुढच्या वर्षाचं जे एंटरटेनमेंट जे काही माझं कलेक्शन केलं नाही had I been a normal dealer, what would have been the amount payable by me? That is, it is called notional tax liability. आणि ह्याला कंपोजिट टर्म आहे क्युम्युलेटिव्ह क्वांटम ऑफ बेनिफिट्स माझे किती आहेत. हे क्युम्युलेटिव्ह क्वांटम ऑफ बेनिफिट्स कसे कॅल्क्युलेट करायचे त्याच्यामध्ये काही डिस्प्यूट्स असतात तर त्याच्या पण अपील फाईल होतात मेनली. आणि इन केस ऑफ डेफरल काय होतं की मी 3-4 मध्ये मी जे काही सेल केलंय त्याच्यावरती मी सेल करतो आणि पैसे कलेक्ट करतो. कलेक्ट करून गव्हर्नमेंटला भरत नाही. तर मी समजा 10 लाख रुपये कलेक्ट केले ते मी भरले नाही. तर पुढचे मी ते मला समजा 7 वर्ष माझं एलिजिबिलिटी पिरियड आहे. तर पुढचे 7 वर्ष मी भरणार नाही. 7 वर्षानंतर 5 इक्वल इन्स्टॉलमेंटमध्ये ह्या पहिल्या वर्षाचे पैसे मी भरणार. जे सेकंड इयर 4-5 मध्ये मी जे कलेक्शन केलं समजा परत 10 लाख रुपये कलेक्ट केले ते मी इथून पुढे 7 वर्ष तिथून पुढे 5 वर्ष इक्वल इन्स्टॉलमेंटमध्ये भरणार आहे. म्हणजे 8व्या वर्षापासून मी भरणार आहे पुढं. अशा पद्धतीने ह्याला डेफरलचं कॅल्क्युलेशन म्हणतात. आणि हे डेफरलचं कॅल्क्युलेशन दरवर्षी करावं लागतं आणि किंवा CQBचं कॅल्क्युलेशन हे दरवर्षी करावं लागतं क्युम्युलेटिव्ह क्वांटम ऑफ बेनिफिट्स. आणि ते दरवर्षी कॅल्क्युलेशन केल्यानंतर ओपनिंग बॅलन्स किती क्लोजिंग बॅलन्स किती राहिला तो नेक्स्ट इयरचा ओपनिंग बॅलन्स होतो.
पैसे भरायचे दरवर्षी एप्रिलच्या रिटर्न सोबत इक्वल भरायचे, इक्वल भरायचे. 8व्या वर्षापासून कारण दुसऱ्या वर्षापासून 7 वर्ष. हां, 9व्या वर्षापासून असं ते पुढे सरकत जातं पेमेंट जे आहे. दोन्ही वर्षाचे येतील. तिसऱ्याचे येतील आणि असं हे पेमेंट जे आहे, हे हळू-हळू पेमेंट वाढत जाईल कारण तोपर्यंत माझे ते 7 वर्ष मी सक्षम झालेलो असतो. त्या एरियामध्ये मी सेटअप झालेलो असतो. अँड आय गेट कॅपॅसिटी टू पे दॅट अमाउंट आणि त्याची रुपीची व्हॅल्यू पण एरोड झालेली असते. सो आय एम इन अ बेटर पोझिशन टू पे दॅट अमाउंट इव्हन दो द अमाउंट कीप्स ऑन इन्क्रीजिंग कारण तोपर्यंत माझा बिझनेस फार वाढलेला असतो. आणि हेच त्यांचं मेन पर्पज आहे इंडस्ट्रीज बॅकवर्ड एरियामध्ये सुरू करण्याचं. आणि ही सीक्यूबी म्हणजे बॅकवर्ड एरियामधलं नोशनल एक्झम्पशन रिलेटेड नोशनल कॅल्क्युलेशन किंवा डेफरल की ज्याच्यामध्ये टॅक्स कलेक्ट करतो आणि भरत नाही, ही विदाऊट सेट ऑफ ग्रॉस अमाऊंट वरती भेटते. तर त्या डीलरला जो एलिजिबल सेट ऑफ आहे त्याचा तो रिफंड क्लेम करतो आणि ग्रॉस अमाऊंट जी आहे ती आयदर तो डेफर करतो किंवा एक्झम्पशन खाली असेल तर एक्झम्पशन खाली करतो. एखाद्या डीलरला असं वाटलं की मी डेफरलमध्ये आहे, माझा निर्णय चुकला, मी एक्झम्पशन खाली पाहिजे होतं कारण कॉम्पिटिटरचा रेट फार कमी आहे आणि मी त्या रेटने विकत नाही आहे. सो ड्युरिंग दॅट एलिजिबिलिटी पिरियड त्याचा जो आहे, ही कॅन ऑप्ट फॉर स्विच ओव्हर 2 टाइम्स. त्याला जे 7 वर्ष आहेत त्याच्यात तो दोनदा स्वतःला तो डेफरलमधून एक्झम्पशनमध्ये येईल, एक्झम्पशनमधून डेफरलमध्ये जाईल. तो दोनदा हे करू शकतो. त्यापेक्षा जास्त करू शकत नाही. मग ते त्याने जर स्विच ओव्हर केलं तर आधीच त्याने जे नॅशनल टॅक्स लायबिलिटी घेतलेली आहे ती त्या नवीन डेफरल म्हणून त्याला भेटणार नाही. जी बॅलन्स अमाऊंट आहे तीच भेटेल. ह्याला मॉनिटरिंगसाठी टाइप्स ऑफ सीलिंग वगैरे येईल पुढे. हे अजून काही रजिस्टर्स मेंटेन होतात ते इथं मी दिलेले आहेत की टाइप्स ऑफ सीलिंग रजिस्टर 76, 77. काही रजिस्टर्स हे असेसिंग अथॉरिटी ठेवतो, काही रजिस्टर्स हे जॉईंट कमिशनर जे आहेत ते ठेवतात की त्याने ते इन्स्टॉलमेंट प्रमाणे पैसे भरले का नाही ते वॉच करावं लागतं. किंवा एखादा माणूस ओव्हर ड्रॉ करत नाही आहे, ते जे एक्झम्पशन आहे म्हणून ते रजिस्टर जे आहे रजिस्टर नंबर 76 तो इट इज मेंटेन बाय असेसिंग अथॉरिटी आणि किती त्याने अवेल केलं त्याच्यात लिहितात. 77 मध्ये त्याची जी असेसमेंट झाली आधी तो ॲज पर रिटर्न्स घेतो मग त्याची असेसमेंट होते आणि रिडिटर्मिन होतं. आणि 78 मध्ये डेफरल मोडमध्ये किती पैसे भरले, किती भरले नाही, किती ड्यूज आहेत ते लिहिले जातात. 79 मध्ये जेसी ऑफिस आहे ते कंट्रोल रजिस्टर आहे की सर्व डिव्हिजन मधले जेवढे एक्झम्पशनचे डीलर आणि डेफरलचे डीलर यांचं कंट्रोल ठेवण्यासाठी सेम एंट्रीज ह्या रजिस्टरमध्ये पण असतात. मग त्याच्यापुढे मी एक्झाम्पल ऑफ सीक्यूबी जे आपण आता डिस्कस केलं ते मी दिलेलं आहे. क्युम्युलेटिव्ह क्वांटम ऑफ बेनिफिट कसे कॅल्क्युलेट करायचे. त्याच्यानंतर सॅलियंट फीचर्स ऑफ द स्कीम ही 79 मध्ये पहिली स्कीम आली होती त्याच्यामध्ये फक्त एक्झम्पशन मोडमध्ये बेनिफिट्स होते आणि देर वॉज ओनली टाइम सेलिंग अँड नो मॉनिटरी सेलिंग. पहिली जी स्कीम होती 79 ची तुम्ही बॅकवर्ड एरियामध्ये युनिट काढा तुम्हाला 5 वर्ष टॅक्स माफ मग किती होऊ द्या इट माइट बी मोर दॅन 100% ऑफ युअर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. फर्स्ट स्कीम जी होती ती त्यावेळेस त्याच्यामध्ये मॉनिटरी सेलिंग नव्हती. मग 1982 पासून मॉनिटरी सेलिंग इट वॉज इंट्रोड्युस्ड आणि डेफरल वॉज इंट्रोड्युस्ड इन द इयर 1982. तोपर्यंत डेफरल नव्हता. 83 मध्ये एक्सपान्शनची प्रोव्हिजन आली की मॅक्झिमम आपले ज्या केसेस पेंडिंग आहेत व्हेरियस स्टेजेसला हे रिलेटिंग टू एक्सपान्शन आहे. एक्सपान्शनची कन्सेप्ट अशी आहे की मी समजा एक डीलर आहे मी बॅकवर्ड एरियामध्ये पेन मॅन्युफॅक्चर करतो फॉर एक्झाम्पल आणि मी आता 3-4 वर्ष इंडस्ट्री चालली त्याच्यानंतर मला वाटलं की डिमांड वाढलेली आहे आपण याचं एक्सपान्शन करू. प्रिव्हियस इयरला जी बॅलन्स शीटमध्ये माझी कॅपिटल ॲसेट्स आहेत त्याच्यामध्ये मी जर 25% पेक्षा जास्त जर इन्व्हेस्टमेंट केली तर मला त्या नवीन इन्व्हेस्टमेंटवरती पण मला बेनिफिट भेटतात. रेफरल किंवा एक्झाम्पशनचे ती जी नवीन इन्व्हेस्टमेंट केली ह्याला एक्सपान्शन युनिट म्हणतात. गव्हर्नमेंट त्याला इंडस्ट्रीज डिपार्टमेंट त्याला एक सेपरेट युनिट क्रिएट झालेलं आहे असं समजतं. आणि ह्या एक्सपान्शन युनिट्समध्ये जी प्रोडक्शन रिलेटेबल टू एक्सपान्शन युनिट आणि प्रोडक्शन रिलेटेबल टू ओरिजिनल युनिट असं कॅल्क्युलेट करून त्याने पैसे भरावेत अशी आपली अपेक्षा असते. ते लोक काय म्हणतात की बऱ्याच वेळेस पॉसिबल नसतं असं ज्यावेळेस क्लिअर कट असेल की मी आधी 1 लाख पेन मॅन्युफॅक्चर करत होतो आता मी एक्सपान्शन केल्यानंतर 2 लाख मॅन्युफॅक्चर करेल तर मला क्लिअर कट डिमार्केशन आहे की 1 लाख जुन्याचे राहिलेले 1 लाख नवीनचे आहेत.
बऱ्याच वेळेस चेंज इन टेक्नॉलॉजी होतो, की पूर्वी तो शाईचा पेन चालायचा, आता इंक पेन चालतो. शाईचा पेन चालतच नाही. मग माझं काय होतं, की जुन्याचं डिस्कंटिन्यू होऊन जातो, तो जो प्रॉडक्ट आहे तो. आणि फक्त नवीन प्रॉडक्टचंच माझं सेल चालू असतो. मग आपण म्हणणार, की बाबा तुम्ही फक्त नवीनचंच एक्सपान्शनमधलं सेल करताय आणि त्याच्यावरती तुम्ही जुने बेनिफिट्स ड्रॉ करताय. असं आपलं ऑब्जेक्शन येतं. आणि जुन्याची लिमिट प्लस नवीनची युनिट तुम्ही ॲट अ टाईम ड्रॉ करताय. तर ह्याच्यावरती आपले डिस्प्यूट्स आहेत त्यांच्यासोबत, की इफ देअर इज इन्क्रीज इन कॅपॅसिटी तर बेनिफिट्स हे टू द रेशो ऑफ इन्क्रीज इन कॅपॅसिटी एक्सपान्शन युनिटमधून. इफ देअर इज नो इन्क्रीज इन कॅपॅसिटी आणि नवीन सुरू झालेलं आहे, तर ते बेनिफिट जे भेटतील इन द रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट भेटतील, की जुन्याची इन्व्हेस्टमेंट 100 कोटी होती, नवीन इन्व्हेस्टमेंट 25 कोटी केली आहे. तर नवीनमधून सेल आहे त्याचं 25 कोटी पण 25% हे ॲज इफ इट इज सेल फ्रॉम एक्सपान्शन असं गृहीत पकडण्यात येईल. जुन्याचा समजा माझा ऑपरेटिव्ह पिरियड संपला, तो 5 वर्ष होता. तो जर संपला, आता एक्सपान्शन मी 3 वर्षानंतर केल्यामुळे तो पुढचे 2 वर्ष मला फक्त एक्सपान्शनचे बेनिफिट भेटणार आहे. म्हणजे मी जुन्याचं जे रेशोमध्ये ते पैसे भरायला पाहिजे. कारण ते ओल्ड युनिट संपलेलं आहे. त्याचं जे लिमिट आहे मला दिलेलं. लिमिट 2 प्रकारे संपतं. एक तर मी सीलिंग क्रॉस करतो त्या दिवशी लिमिट संपतं किंवा पिरियड एक्सपायर होऊन जातो, की 5 वर्षासाठी मला बेनिफिट आहे. तो पिरियड संपला तरी माझं त्या जुन्या युनिटचं मी बेनिफिट घेऊ शकत नाही. मग करंट इयरच्या माझ्या सेलला मला बायफर्केट करावं लागतं. याच्यापैकी जुन्याचं किती आहे, नवीनचं किती आहे. जे जुन्याचं आहे त्याच्यावरती मला टॅक्स भरावा लागेल आणि जे नवीनचं आहे त्याच्यावरती मला बेनिफिट चालू आहे अजून पुढचे 3 वर्ष. तर ह्या कॅल्क्युलेशन्सच्या ज्या मायन्यूट डिटेल आहेत किंवा ह्याच्यामधल्या ज्या लीगल प्रोव्हिजन्स आहेत, ह्याच्यावरती आपले लोकांसोबत डिस्प्यूट होतात आणि त्याच्या मॅक्सिमम केसेस झालेल्या आहेत. पी-एस-टी ॲक्टमध्ये अशी प्रोव्हिजन होती, की हे एक्सपान्शनमध्ये असं प्रपोर्शनल बेनिफिट घ्यावे, अशी सेक्शनमध्ये प्रोव्हिजन होते. पण त्यांचे रूल्स आले नाही वेळेत. करस्पॉन्डिंग कॅल्क्युलेशनचे रूल्स करणं गरजेचं होतं. ते केले नाही गव्हर्नमेंटने. म्हणून बॉम्बे हायकोर्टचं एक जजमेंट आहे, पी-व्ही टेक्सटाईल म्हणून. ते फेमस जजमेंट आहे. त्याच्यानुसार त्यांनी काय सांगितलं, की एक्सपान्शन तुम्ही रूल्स न बनवल्यामुळं त्याच्या पूर्ण नंतरच्या होणाऱ्या पूर्ण सेलला बेनिफिट भेटतील. त्याला जर आधी 100 कोटी त्याने इन्व्हेस्टमेंट केली होती. एक्सपान्शनमध्ये अजून 100 कोटी इन्व्हेस्टमेंट केली. तर आपण असं म्हणत होतो, की आता करंट इयरला जो सेल होतोय तो 50% बिकॉज ऑफ ओरिजिनल युनिट आहे आणि 50% बिकॉज ऑफ एक्सपान्शन युनिट आहे. तर तू 50% वर टॅक्स भर. पण आपण ते रूल्स न आणल्यामुळं फक्त सेक्शनमध्ये प्रोव्हिजन केली आणि ते ॲक्चुअल कॅल्क्युलेशन करायचे रूल्स न आणल्यामुळं ते डिसिजन आपल्या अगेन्स्ट गेलं आणि ते सुप्रीम कोर्टमध्ये पण कन्फर्म झालं, की पूर्ण त्याचा जो सेल आहे त्याला ते नवीनचे बेनिफिट भेटतील. त्याच्या ते ह्या पी-व्ही टेक्सटाईलच्या जजमेंटमुळे. तर ह्या पी-व्ही टेक्सटाईलच्या जजमेंटला इफेक्ट देण्यासाठीच्या बऱ्याचशा केसेस आपल्या पेंडिंग आहेत. की त्याला ते टोटल एक्सपान्शन युनिटमधूनच फक्त प्रोडक्शन होत आहे. परंतु त्याला एक्सपान्शनचं पूर्ण बेनिफिट भेटेल तो आणि तो तो एक्झॉस्ट करेल आणि ओल्ड युनिटचा टॅक्स तो काहीच भरणार नाही. व्हेअरएज डिपार्टमेंटने त्या वेळेस त्याच्यावरती ओल्ड युनिटची पण डिमांड रेज करून ठेवलेली आहे. तर तसे काही डिस्प्यूट्स आपले आहेत. तर 83 पासून एक्सपान्शन युनिटची कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाली. त्यानंतर 88 ची स्कीम आली. त्याच्यामध्ये ते लिहिलं होतं की ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट शुड बी 25% ऑर 1 crore इन केस ऑफ लार्ज अँड मीडियम स्केल आणि इन्क्रीज इन इन्स्टॉल प्रोडक्ट कॅपॅसिटी 25% पाहिजे किंवा इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट बाय 10% पाहिजे तरच त्याला एक्सपान्शन युनिट म्हणायचं. एक्सपान्शन युनिटच्या व्हॉट इज मीन बाय एक्सपान्शन युनिट त्याच्या डेफिनेशन्समध्ये वेगवेगळी चेंज झालेले आहेत. ते ह्या इथं डिस्कस केलेले आहेत की 93 स्कीममध्ये काय झालं. तर हे कन्सेप्ट ऑफ प्रोपोर्शनेट इन्सेंटिव्ह टू एक्सपान्शन युनिट अँड डीम्ड एक्सपान्शन युनिट हे आपण आता डिस्कस केलं की याच्यामध्ये पी-व्ही टेक्सटाईलचं जे जजमेंट आहे अजून थोडं खाली घ्या. आधी आपण सेक्शन बनवलं की तुम्ही बेनिफिट्स जे ड्रॉ करायचे टू इन द रेशो ऑफ एक्सपान्शन युनिट प्रोपोर्शन ॲट्रिब्युटेबल टू द एक्सपान्शन युनिट्स घ्यायचे. त्याच्यासाठी आपण एक सर्क्युलर काढला होता. 17/1/98 ते सर्क्युलर होतं. त्याच्या बिकॉज वी प्रोव्हाइडेड इन्स्टेड ऑफ मेकिंग रूल्स वी ट्राय टू डू दिस थ्रू सर्क्युलर तर ते हायकोर्टने ते आपलं सर्क्युलर सेट असाइड केलं. पी-व्ही टेक्सटाईल या जजमेंटमध्ये. त्याच्यानंतर पुन्हा आपण वॅट आल्यानंतर पी-व्ही टेक्सटाईलचं जजमेंट आपल्या अगेन्स्ट गेल्यानंतर आपण एमवॅट ॲक्टमध्ये सेक्शन 93 इंट्रोड्यूस केला आणि हे प्रपोर्शनेट बेनिफिटला आपण इन्स्टेड ऑफ रूल्स सेक्शनमध्येच इंट्रोड्यूस केलं. की बेनिफिट जे भेटतील ते एक्सपान्शन युनिटचे
त्या प्रपोर्शनेटली भेटतील. करंटचं जे प्रोडक्शन आहे त्याला ओल्ड युनिट आणि एक्सपान्शन युनिट याच्यामध्ये बायफर्केट करण्यासाठी. आणि ते जिंदल पॉलिफिल्म्समध्ये खाली ती एक बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट आहे, त्याच्यामध्ये त्याचे सेक्शन 93 वायर्स टेस्ट केले आणि त्यांनी ते अपील केलं की ती सेक्शन व्हॅलिड आहे म्हणून. त्याच्यामध्ये आपण जी सध्याची प्रोव्हिजन आहे वॅट मधली, इफ देर इज इन्क्रीज इन कॅपॅसिटी, the proportionate benefits are to be calculated in the ratio of increase. If there is no increase in capacity, then proportional benefits are to be calculated in the ratio of investment. आणि हे स्ट्रिक्ट आहे, त्याला ऑप्शन दिलेलं नाही आहे. त्या सेक्शन मध्ये हे स्ट्रिक्टली लिहिलेलं आहे. म्हणून बऱ्याच वेळेस असं होतं की ह्याच्यावरती आपले डिस्प्यूट क्रिएट होतात. जुनी माझी जी कॅपॅसिटी आहे ती 100 आहे. नवीन मी 10 क्रिएट केली तर माझी कॅपॅसिटी 110 झाली. पण जुनी माझी इन्व्हेस्टमेंट 100 कोटी होती आणि आताची माझी इन्व्हेस्टमेंट अजून 25 कोटी मी केली तर मला 25% भेटायला पाहिजे असं त्या डीलर लोकांचं म्हणणं असतं. परंतु सेक्शनने स्पेसिफिक सांगितलेलं आहे की तुम्हाला ऑप्शन नाही आहे. If your expansion is of such type which result into increase in capacity, then you will get benefit only to the extent of increase in capacity as an expansion unit. If there is no increase in capacity, समजा चेंज इन टेक्नॉलॉजी आहे, जसं म्हणलो की बॉल पेनच्या ऐवजी शाईच्या पेनच्या ऐवजी बॉल पेन सुरू झाला. देर इज नो इन्क्रीज इन कॅपॅसिटी, तर मग प्रोपोर्शनेट जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावरूनच प्रोपोर्शनेट बेनिफिट ड्रॉ होते. त्यांना तो तसं ऑप्शन दिलेला नाही आहे त्याच्यावरती. हां 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 त्या 50 मध्ये जुन्या युनिटचं किती आणि नवीन युनिटचं किती, ह्याला एक प्रॉपोर्शनेट. हां नेक्स्ट इयरला माझं समजा की आता जे वर्ष चालू आहे याच्यामध्ये माझा सेल, माझी टोटल कॅपॅसिटी 125 आहे, परंतु माझं प्रोडक्शन 50च झालं. तर ह्या 50 वरती मी जुन्या युनिटमधून किती बेनिफिट घेऊ आणि नवीन युनिटमधून किती बेनिफिट घेऊ. जुन्या युनिटचे जर बेनिफिट एक्झॉस्ट झाले असतील तर मला त्याचा टॅक्स भरावा लागेल आणि फक्त नवीन युनिट पुरतेच मला बेनिफिट भेटतील. तर हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी, करंटच्या सेलचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी प्रपोर्शनेट मेथड एक वापरावी लागते. आणि ती प्रपोर्शनेट मेथड कशी होईल तर ती म्हणजे ते पर्सेंटेज कसं डिटर्मिन करायचं, प्रपोर्शनेट बेनिफिटचं पर्सेंटेज. हां हां त्याच्यामध्ये त्यांनी एरिया वाईज त्याच्यात रूल्समध्ये प्रोव्हिजन केलेली आहे की 110% ते 130% इथपर्यंत एक्सेस प्रोडक्शन अलाउड आहे. की जास्त बॅकवर्ड असेल तर 130% किंवा तुमची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी समजा 100 आहे, पण ह्या वर्षी तुमची प्रोडक्शन 130 झालं तिथपर्यंत बेनिफिट ड्रॉ होतील. 140 झालं तर वरच्या 10ला टॅक्स भरावा लागेल. त्याचे रूल्स बनवलेले आहेत की तुम्ही जर एक्सेस प्रोडक्शन जर केलं तर ते रूल्स पण त्याचे वायर्स चॅलेंज झालेले आहेत की यू आर टॅक्सिंग द एफिशियन्सी म्हणून. पण ते अफेक्ट झालेलं आहे की ते हे करू शकतात. बेनिफिट देताना तुम्ही त्याचे कंडिशन्स जे आहेत त्या लॉमध्ये प्रोव्हाइड करू शकता. आहेत सर. हां 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 अच्छा. Yes.
त्याच्यामध्ये डीलर कम्युनिटीचं म्हणणं असं आहे, की जसं तुम्ही सेक्शन 93 इंट्रोड्यूस केलं तसं सिमिलर प्रोव्हिजन सीएसटी ॲक्टमध्ये सुद्धा आणायला पाहिजे होत्या, गरजेच्या होत्या. नाहीतर मग 100% बेनिफिट्स आम्हाला भेटतील. बेनिफिट भेटतील त्या मॉनिटरी सिलिंगमध्ये किंवा त्या ऑपरेटिव्ह पिरियडमध्येच. फक्त ते ॲज इफ इट इज अ प्रोडक्शन फ्रॉम न्यू युनिट इन्स्टेड ऑफ ओल्ड युनिट असं आम्हाला फुल बेनिफिट ड्रॉ करू द्या. जी पोझिशन बीएसटी ॲक्टमध्ये आहे 2005 पर्यंत. तर ते बरोबर आहे. तो आस्पेक्ट याच्यामध्ये द्यायचा राहिला. सीएसटी ऍक्टमध्ये अजून एक आस्पेक्ट आहे, तो याच्यामध्ये आहे नंतर, की सीएसटी ऍक्टमध्ये बेनिफिट तेव्हाच भेटतील इफ द सेल्स आर सपोर्टेड बाय सी फॉर्म. डीलरने समजा आउटसाइड महाराष्ट्र सेल केला तर त्याला पॅकेज स्कीम ऑफ बेनिफिटमध्ये डेफरल किंवा एक्झम्पशन खाली बेनिफिट भेटतील. जर ते एक्झम्प्ट असेल तर एक्झम्पशन भेटेल, डेफरल असेल तर डेफरल भेटेल, प्रोव्हाइडेड इफ द सेल इज सपोर्टेड बाय सी फॉर्म, असं डिपार्टमेंटचं म्हणणं होतं. आणि तो सेक्शन जर मायन्युटली वाचला तर ते सेक्शन इंडिकेट करतोय, म्हणजे स्कीम मधले जे प्रोव्हिजन्स आहेत त्या जीआर मधल्या, की ते लीगल ट्रान्झॅक्शन जे आहेत त्यालाच ते बेनिफिट भेटतील. परंतु ऑल अलॉंग सिन्स बिगिनिंग आपण ते विदाऊट सी फॉर्मचा जो सेल आहे, जो हायर रेटने टॅक्स होतो, त्याला सुद्धा आपण बेनिफिट देत होतो. फक्त आपण काय करत होतो, हायर सीक्यूबी कॅल्क्युलेट करत होतो किंवा हायर डिफरल कॅल्क्युलेट करत होतो. तर तो डिपार्टमेंटने एक सर्क्युलर काढलं, की आता करू नका, सी फॉर्म असतील तरच बेनिफिट द्या. विदाऊट सी फॉर्म जर सेल झालं तर त्याला कॅशमध्ये पैसे भरायला सांगा. त्याची सिक्युरिटी कॅल्क्युलेट करू नका किंवा त्याचं डेफरल कॅल्क्युलेट करू नका आणि त्याचे बेनिफिट डिनाय करायचे. तर ते एच.आर. जॉन्सन म्हणून केस आहे, बॉम्बे हायकोर्टमध्ये ते चॅलेंज झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो आपलं सर्क्युलर सेट असाइड केलं, की कस्टम लॉ प्रमाणे तुम्ही ऑलरेडी हे अशा पद्धतीने हायर लेवलने सिक्युरिटी कॅल्क्युलेट करत होते, तर ते कंटिन्यू दॅट मेथड म्हणून. विदाऊट सी फॉर्मला सुद्धा आज डेफरल किंवा एक्झम्पशन भेटतं. हां, डेफॉल्ट मिळतं. फक्त व्हॅल्यू ॲज इफ बिकॉज इट इज अ सेल विदाऊट सी फॉर्म, तर तो जो टॅक्स येईल हायर, तो सिलिंग लवकर एक्झॉस्ट करेल त्याची. नाहीतर मॅक्झिमम पोझिशन अशी आहे की डीलर लोकांची सिलिंग एक्झॉस्ट होत नाही त्या पिरियडमध्ये. थोडा अजून खाली अजून खाली घ्या, 2 पेजेस पुढं. आता कधी कधी कसं असतं, हे जे एलिजिबिलिटी सर्टिफिकेट इंडस्ट्रीज डिपार्टमेंटने इश्यू केलं, इट इज सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन्स. त्या कंडिशन्सचा जर भंग झाला, कंडिशनचा भंग कसा होऊ शकतो, की त्याने समजा काही ॲसेट्स विकून टाकल्या आणि परमिशन घेतली नाही. इफ ही वॉन्ट्स टू सेल द ॲसेट्स, ही हॅज टू टेक परमिशन फ्रॉम इंडस्ट्रीज डिपार्टमेंट. आणि तो त्याच्या लिमिट्स आहेत की 2% किंवा 5%, ह्याच्यापेक्षा जास्त तो ॲसेट्स विकू शकत नाही. त्याने समजा परमिशन न घेता ॲसेट्स विकून टाकल्या किंवा तो कन्सिस्टंट रिटर्न डिफॉल्टर आहे, त्याच्यावरती सर्क्युलर आहे की नॉर्मल डिफॉल्ट असतील, कन्सिस्टंट कशाला म्हणायचं, नॉर्मल कशाला म्हणायचं, जर ते अलाउड आहे. ॲबनॉर्मल जर ते असतील तर त्याची सीओई किंवा एलिजिबिलिटी सर्टिफिकेट हे कॅन्सल होऊ शकतं, सर्टिफिकेट ऑफ एंटायटलमेंट. त्याच्यानंतर अशा काही कंडिशन्सचा त्याने भंग केला असेल, ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये ते युनिट चालायला पाहिजे, ते जर चाललं नाही तर हे जे आधी बेनिफिट्स ड्रॉ केलेले आहेत हे सगळे एक रकमी भरावे लागतात. तर ह्याला प्रीमॅच्युअर रिकव्हरी, थोडंसं खाली घ्या. प्रीमॅच्युअर रिकव्हरी इन केस ऑफ ब्रीच ऑफ कंडिशन्स ऑफ ईसी ऑब्लिक सीओई. ईसी म्हणजे एलिजिबिलिटी सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट ऑफ एंटायटलमेंट. त्याच्यामध्ये प्रोसिजरल रूल्समध्ये प्रोव्हिजन केलेली आहे की ही जी ईसी आहे आणि ही सीओई आहे, थोडा अजून खाली घ्या, हे कॅन्सलेशन ॲबिन इश्यू करावं लागतं. त्याला शोकस नोटीस देऊन हेअरिंग घेतो आपण आणि ती ॲबिन इश्यू कॅन्सल करून टाकतो, जेणेकरून ते संपूर्ण अमाऊंट ही पेएबल इन वन गो होऊन जाते. ही एक्झम्पशन खाली त्याने बेनिफिट्स ड्रॉ केलेले आहेत त्याची रिकव्हरी इंडस्ट्रीज डिपार्टमेंट करतात आणि जे डेफरल खाली त्याने बेनिफिट ड्रॉ केलेले आहेत त्याची रिकव्हरी सेल्स टॅक्स डिपार्टमेंट करतात आणि ती अमाऊंट त्याला पूर्णपणे एक रकमी भरावी लागते. ज्याच्यामध्ये टॅक्स कलेक्ट केलेला आहे ते आपण मॉनिटर करतो की त्याने ते इन्स्टॉलमेंट्स भरले का नाही आणि ते टॅक्सची अमाऊंट आहे. एक्झम्पशन त्याला दिलेलं आहे म्हणजे इट इज इन द नेचर ऑफ सबसिडी आहे ती. त्याने ते टॅक्सेस कलेक्टही केला नाही, भरलाही नाही. म्हणून त्याच्या मागचं लॉजिक असं आहे की त्याने ते इट इज अ बेनिफिट गिवन आहे, सबसिडी टाईप बेनिफिट आहे तो.
तर त्याचे तो इंडस्ट्रीज डिपार्टमेंटने ओरिजिनल एलिजिबिलिटी सर्टिफिकेट दिल्यामुळे त्याची रिकव्हरीची जबाबदारी, कारण ते एक एग्रीमेंट एंटर करतात ज्यावेळेस ते ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट सुरू होते प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केल्यानंतर बिफोर ग्रांट ऑफिस ते इंडस्ट्रीज डिपार्टमेंट सोबत एग्रीमेंट एंटर करतात की मी ह्या कंडिशन्सवर आहेत माझ्या, मी एवढ्या दिवसात इन्व्हेस्टमेंट करेल, त्याच्यानंतर एवढे दिवस मी बेनिफिट ड्रॉ करेल आणि एवढे दिवस युनिट अर्न करेल आणि ह्या कंडिशन्स आहेत त्याचा तो ब्रीच करतो. तर एंटायटलमेंट सर्टिफिकेटची रिकव्हरी आपल्याला करणं ती म्हणजे एक्झाम्पशन युनिटमध्ये ती डिफिकल्ट जाते. ती त्या ॲग्रीमेंटच्या बेसिसवरती ते लोक रिकव्हरी सुरू करतात त्याची. इंडस्ट्रीज डिपार्टमेंट ते रिकव्हरी करतात त्याची. अजून खाली अजून खाली घ्या. त्याच्यानंतर PSI 2001, 2007 आणि 2013 त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल प्रमोशन सबसिडी सेल्स बेस्ड बेनिफिट्स डिस्कंटिन्यू झाले. पुन्हा इंडस्ट्रियल प्रमोशन सबसिडी इंट्रोड्यूस झाली की जी आधी होती जुन्या स्कीम्समध्ये 79च्या आधी ज्या होत्या की सबसिडी फॉर्ममध्ये डायरेक्ट गव्हर्नमेंट त्यांना बेनिफिट देऊन टाकतं. बट इट इज इक्वल टू द टॅक्स कलेक्टेड. ते पैसे कॅशमध्ये त्यांना भेटतात आणि त्यांनी रेग्युलर बिझनेस करायचा, टॅक्स कलेक्ट करायचं, टॅक्स गव्हर्नमेंटला भरायचं. एक टॅक्स भरलेला आहे त्याच्यावरती त्यांनी ऑन द बेसिस ऑफ दॅट त्यांनी ऍप्लिकेशन करायचं फॉर रिफंड टू इंडस्ट्रीज डिपार्टमेंट. ह्याला सबसिडी इंडस्ट्रीज डिपार्टमेंट देतं त्याच्यामुळे तेच त्याला सुपरवाईज करतात. तर ह्याच्याशी रिलेटेड जास्त डिस्प्यूट्स आपल्याकडे होत नाही. डिपार्टमेंट फक्त आयडेंटिफिकेशन सर्टिफिकेट देतं इन्स्टेड ऑफ एंटायटलमेंट सर्टिफिकेट. की फक्त आयडेंटिफाय होईल की कोण डीलर आहेत की जे बेनिफिट्स घेत आहेत. म्हणून त्या आयडेंटिफिकेशन सर्टिफिकेटची प्रोव्हिजन आपण केलेली आहे की आपण आयडेंटिफिकेशन सर्टिफिकेट देतो. आज जी स्कीम चालू आहे त्यात काही डीलर 2001 मधले, काही 2017 मधले, काही 2013 मधले, 2007 आणि 2013 मधले आहेत की जे IPS ह्या फॉर्म मध्ये आपल्याकडून बेनिफिट्स घेत आहेत. मात्र ह्याच्यामध्ये आपले 90% बेनिफिट, 85 to 90% बेनिफिट ऑन ऍप्लिकेशन त्यांना तो चेक भेटतो. त्याच्यामध्ये प्रोसिजरल रूल्स आहेत की त्या ठराविक दिवसामध्ये त्यांना तो चेक जातो आणि 10% to 15% अमाऊंट जी आहे ती डिपेंडिंग ऑन दॅट एरिया ही आफ्टर असेसमेंट बाय सेल टॅक्स डिपार्टमेंट त्यांना भेटते. ते जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती ऑडिटर म्हणजे CA ची सही पण असते. त्याने ऑडिट करूनच ते ऍप्लिकेशन फाईल करायचं असतं. दरवर्षी टॅक्स भरतात. प्रिव्हियस इयर मध्ये भरलेला टॅक्स ते IPS म्हणून मागतात गव्हर्नमेंटकडे. एक 4/2005 मध्ये वॅट इंट्रोड्यूस झाला. वॅटच्या आधी BST होता. BST ऍक्ट जो होता तो सिंगल पॉईंट फर्स्टेज लेव्ही होती. मी जर मॅन्युफॅक्चरर आहे किंवा मी जर इम्पोर्टर आहे तर मी फर्स्ट सेल ज्यावेळेस करेल, समजा मी हा पेन आहे, हा पेन मॅन्युफॅक्चर केला, हा पेन अस्तित्वात माझ्यामुळे आला कारण मी मॅन्युफॅक्चरर आहे. तर मी हे ज्यावेळेस मार्केटमध्ये पेन विकेल मी याच्यावरती टॅक्स भरेल. माझ्याकडून जो खरेदी करेल तो विकेल तर तो टॅक्स भरणार नाही. ते रिसेलची कन्सेप्ट होती त्याच्यामध्ये की तो त्याच्यावरती टॅक्स भरणार नाही. मी जर इम्पोर्टर आहे, हा पेन दुसऱ्या देशामध्ये मॅन्युफॅक्चर झालेला आहे, मी जर इम्पोर्टर आहे तर हा पेन मी भारतामध्ये फर्स्ट टाइम ज्यावेळेस विकेल त्यावेळेस मी त्याच्यावरती टॅक्स भरेल. त्याला सिंगल पॉईंट फर्स्टेज लेव्ही BSTच्या काळात होती. त्यानुसार मी टॅक्स भरायचो. व्हॅटमध्ये काय झालं, मल्टिपल पॉईंट मल्टिपल स्टेज लेव्ही आला की मी मॅन्युफॅक्चर केल्यानंतर माल विकला, मी Aला विकला ₹100, Aने Bला विकला 110ला, तर तो ₹100 सेटअप घेतो, ₹10 टॅक्स भरतो. Bने 120 110चा माल 120ला विकला, ₹10 तो टॅक्स भरतो. मल्टिपल पॉईंट लेव्ही मल्टिपल टॅक्स आहे तो व्हॅटवाला जो आहे. आता मी समजा बॅकवर्ड एरिया मधला डीलर आहे आणि मी एक्झम्पशन खाली आहे आणि मी फर्स्ट स्टेजवाला आहे, मॅन्युफॅक्चरर आहे, तर मी त्याच्यावरती ह्या ₹100 टॅक्स भरणार नाही. आता हे ₹100 माल घेतल्यानंतर तो ट्रेडर जो आहे तो 110ला विकेल, तर तो फक्त त्या ₹10 टॅक्स भरेल. तो 110ला घेऊन तो 120ला विकेल, तर तो त्याच्या प्रॉफिटवर टॅक्स भरेल. तर हे समजणार कसं की हा जो माल आहे हा बॅकवर्ड एरियामध्ये ह्याचं ओरिजिन झालेलं आहे. मग गव्हर्नमेंटने काय केलंय, सेक्शन 89(3)(4) मध्ये ती प्रोव्हिजन केली की जे एक्झम्पशन वाले डीलर आहेत ते त्या बिलावरती एक सर्टिफिकेट लिहितात की दीज गुड्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन बॅकवर्ड एरिया, नॉट लायबल टू टॅक्स. त्या बिलामध्ये दाखवलेले त्याचा जो व्हॅल्यू आहे पर्याय. मग तो जो सबसिक्वेंट पार्टी आहे ते सुद्धा तो सर्टिफिकेट देतो त्याच्यावरती. याच्यामधला हे जे गुड्स आहेत हे बॅकवर्ड एरियामधून आलेले आहेत
म्हणून मी फक्त तो टॅक्स लावताना बिल बनवतो. समजा सबसिक्वेंट डीलर आहे थर्ड स्टेज मधला, तो बिल बनवतो ₹140 पण टॅक्स लावतो ₹30 त्या वरच्या ₹100 टॅक्स लावत नाही. कारण तो ओरिजिनल त्याच्यावरती बॅकवर्ड एरियामधून तो माल आलेला आहे. मात्र त्यांनी ते सर्टिफिकेट लिहिणं खाली किंवा हे बॅकवर्ड एरियामधला माल आहे हे कंपल्सरी केलेलं आहे. ह्या सर्टिफिकेटचा जर कोणी भंग केला आणि सबसिक्वेंट स्टेजला ते सर्टिफिकेट लास्ट स्टेजपर्यंत जोपर्यंत ते कंझ्युमरपर्यंत गुड्स पोहोचत नाही तोपर्यंत ते सर्टिफिकेट त्या बिल्सवरती असणं एक्सपेक्टेड आहे. जेणेकरून प्रॉफिटवरचं टॅक्स कलेक्शन होईल आणि प्रॉफिटवरचं टॅक्स गव्हर्नमेंटला भरला जाईल. हे एन्शुअर करण्यासाठी हे सर्टिफिकेटची मॅन्डेटरी प्रोव्हिजन केलेली आहे आणि ती जर एखाद्याने भंग केली तर त्याच्या खाली 89(4) खाली पेनल्टी आहे इक्वल टू दॅट टॅक्स. ही एक प्रोव्हिजन आहे. दुसरी आहे टुरिझम स्कीम फॉर हॉटेलियर्स. ही पहिली जी आहे ही मॅन्युफॅक्चररसाठी आहे. सेकंड आहे टुरिझम स्कीम फ्रॉम हॉटेलियर्स. बॅकवर्ड एरियामध्ये हॉटेल इंडस्ट्री. हां 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 पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह मध्ये 2005 मध्ये वॅट इंट्रोड्यूस झाल्यानंतर मल्टिपल लेव्ही टॅक्स झाल्यानंतर मी समजा एक बॅकवर्ड एरियाचा युनिट आहे. मी ₹100 माल विकला. ₹100 माल मी विकल्यानंतर मी त्या ₹100 टॅक्स लावतो. मी समजा मोटर व्हेकलची आपण जर एक्झाम्पल घेतला तर महाराष्ट्रामध्ये समजा टाटा मोटर्स आहे फॉर एक्झाम्पल आहे. तर त्याच्या जेवढ्या गाड्या मॅन्युफॅक्चर होत आहेत त्याच्यापैकी 20-30%च महाराष्ट्रात कंझ्युम होतात. 60-70% हे आउटसाईड महाराष्ट्र जातात बाय ऑफ ब्रँच ट्रान्सफर आणि तिकडे सेल होतात. तर त्याच्यावरती त्या स्टेटला टॅक्स भेटतो, महाराष्ट्राला टॅक्स भेटत नाही. अपेक्षित काय आहे बॅकवर्ड एरियाच्या त्या स्कीम खाली अपेक्षित हे आहे की ते लोक जेवढं महाराष्ट्रात कन्झम्पशन होईल, जेवढं टॅक्स महाराष्ट्रात रिटेन होईल त्याच्यावरचा बेनिफिट त्यांना भेटावा हे अपेक्षित आहे तेवढ्याच अमाऊंटचा. आता मी समजा ॲज अ ऑटो मॅन्युफॅक्चरर आहे आणि मी समजा 100 गाड्या विकल्या. मी काय करायचो, मी एक सिस्टम कन्सर्न क्रिएट करायचो. मी जर स्वतः ब्रँच ट्रान्सफर केलं तर माझ्या 30 फक्त लोकल सेल दिसायचे, त्याच्यावरती मला बेनिफिट भेटायचे आणि 70 माझं ब्रँच ट्रान्सफर व्हायचं, ब्रँच ट्रान्सफरवरती टॅक्स नाही आहे. पण मी काय करू लागलो, मी एक सिस्टम कन्सर्न क्रिएट केली. मी सगळा माल ह्याला विकायचो म्हणजे माझा 100चा सेल दिसायचा आणि त्याच्यावरती मी ॲप्लिकेशन म्हणजे त्याच्यावरती मी ते बेनिफिट्स ड्रॉ करायचो. त्याचा टॅक्स भरायचो नाही. रेफरल खाली डेफर करून टाकायचो. ही जी आहे सेकंड पार्टी जी आहे ह्याला ह्या 100चं टॅक्स पेडचं बिल आहे त्याचं त्याला ITC भेटतो जरी डेफरल कडचा माल असला तरी. तर तो काय करायचा, तो रिफंड क्लेम करायचा त्याचा की मी ₹100चा माल आहे त्याचं मला ITC एलिजिबल आहे. त्याच्यापैकी तो 30 जे लोकल विकायला पाहिजे इन्स्टेड ऑफ आय सेलिंग लोकल डायरेक्टली ही वॉज सेलिंग डायरेक्टली आणि 70चा तो ब्रँच ट्रान्सफर करून टाकायचा. तर ब्रँच ट्रान्सफरवरती 4% रिटेशन होऊन बाकी त्याला रिफंड भेटायला. आता ते 70 ज्या गाड्या आहेत त्या कंझ्युम कुठे झाल्या, त्या स्टेटमध्ये झाल्या, दुसऱ्या स्टेटमध्ये झाल्या. तर ते दुसऱ्या स्टेटमध्ये कंझ्युम झाल्यामुळं त्याच्यावरती टॅक्स महाराष्ट्राला अल्टिमेटली भेटला नाही आता. परंतु ह्या डीलरने ही मार्केटिंग कंपनी स्थापन केल्यानंतर त्याच्यामुळे काय होऊ लागलं की ते रिस्ट्रिक्ट होऊ लागलं. ते म्हणजे अनड्यू रिफंड जाऊ लागला टॅक्सचा. तर हे लक्षात आल्यानंतर साधारणपणे 2009-2011च्या सुमारास त्या पिरियडमध्ये सिस्टर कन्सर्नला म्हणजे सिस्टर कन्सर्न मार्फत जर तुम्ही असं अल्टिमेटली जे गुड्स महाराष्ट्रात कंझ्युम होतील तिथपर्यंतच बेनिफिट भेटेल. सिस्टर कन्सर्नला तो सेट ऑफ तो डिनाय केलेला आहे. इफ ही इज नॉट सेलिंग लोकली, इफ ही इज इफेक्टेड ब्रँच ट्रान्सफर तर त्याच्यावर त्याला सेट ऑफ भेटणार नाही. इफ ही इज इफेक्टिंग लोकली तेवढाच त्याला सेट ऑफ भेटेल. जेणेकरून काय होईल की तो जो रिफंड जाणार आहे तो इक्वल टू कन्झम्पशन इन महाराष्ट्र एवढंच जाणार आहे. तर ती एक मध्यंतरी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली होती. थँक्यू सर. हा महत्वाचा आस्पेक्ट राहिला होता त्याच्यात. टुरिझमच्या नंतर 2-3 स्कीम आलेल्या आहेत. खाली घ्या. ह्याच्यामध्ये MTDC जी आहे ते इन्स्टेड ऑफ इंडस्ट्रीज डिपार्टमेंट MTDC डिपार्टमेंट एलिजिबिलिटी सर्टिफिकेट देतं आणि आपण एंटायटलमेंट सर्टिफिकेट देतो. एलिजिबिलिटी सर्टिफिकेटमध्ये त्याची मॉनिटरी सिलिंग लिहिलेलं असतं की किती रुपये त्याने इन्व्हेस्टमेंट केली आणि किती त्याला बेनिफिट भेटणार आहे.
आणि ऑपरेटिव्ह पिरियड त्याचा तो सर्टिफिकेट ऑफ एन्टायटलमध्ये ठरतो की किती वर्ष आणि कोणत्या डेटला ते बेनिफिट सुरू होतील. तर TIS 90 टुरिझम इन्सेंटिव्ह स्कीम 1993 मध्ये तिथं डिफरल नाही आहे, फक्त एक्झम्पशन आहे. लक्झरी टॅक्स जे आहे त्याच्यावरती ऑन सेल ऑफ फूड अँड लक्झरी त्याच्यावरती हा बेनिफिट दिलेला आहे. TIS 99 मध्ये पुढची जी स्कीम आली ह्याच्यामध्ये फूड लक्झरी ह्याचा तर दिलाच, लिकरचा पण भेटला. लिकरच्या सेल्सवरती पण बेनिफिट भेटेल, एक्झम्पशन राहील, त्याच्यावर टॅक्स लागणार नाही. ही फक्त एवढी TIS 99 ह्याच्यामध्येच ती प्रोव्हिजन आहे फॉर द पर्पज ऑफ लिकर म्हणून. त्याच्यानंतर TIS 2000 मध्ये फक्त लक्झरीचं भेटेल आणि फूडचं पण भेटणार नाही अशी प्रोव्हिजन केलेली आहे. आणि 2006 मध्ये जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा फक्त लक्झरी टॅक्सच माफ भेटेल, फूडवरती बेनिफिट भेटणार नाही. फूडचा जो काही सेल होईल त्याच्यामध्ये. हा हा मुंबई. ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे नोशनल सेल्स लायबिलिटी किंवा सिक्युबी कॅल्क्युलेट होते, त्याच्यामधले काही डिस्प्यूट्स असू शकतात. ह्याच्यामध्ये विशेष असे डिस्प्यूट नाही आहे ह्याच्यामध्ये अपिलेट स्टेजला. ह्याच्यामध्ये ते जो रूम रेंट असतो त्याच्यावरती जो लक्झरी टॅक्स लागतो त्याला एक्झम्पशन आहे, तो टॅक्स चार्ज करत नाही. म्हणून बॅकवर्ड एरियामध्ये एखाद्याने हॉटेल काढलं, लॉजिंगची व्यवस्था केली, तर ती इंडस्ट्री प्रमोट व्हावी त्या एरियामध्ये म्हणून ही स्कीम आणलेली आहे. त्याचे इक्वल टू इन्व्हेस्टमेंट त्याला ते बेनिफिट भेटतात त्याच्यावरती. आणि ह्याच्यामध्ये एलिजिबिलिटी सर्टिफिकेट जी आहे, EC जी आहे, ही MTDC देतं आणि एंटरटेनमेंट सर्टिफिकेट आपण देतो. आणि सेम प्रोसिजरल रूल्स जे आहेत कॅल्क्युलेशन ऑफ सिक्युबीचे जे नॉर्मल इंडस्ट्री स्कीमला आहे ते त्याला लागू आहेत फॉर कॅल्क्युलेशन पर्पज लायबिलिटी कॅल्क्युलेट करतो. नेक्स्ट ही विंड पॉवर प्रमोशन पॉलिसी आहे. ही इंडस्ट्रीज एनर्जी डिपार्टमेंटने ते डिक्लेअर केली. त्याच्यामध्ये विंडमिल्स नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी वाढावेत आणि विंडमिल्स वाढाव्यात म्हणून ही त्यांना बेनिफिट भेटतात. ह्याच्यामध्ये कसं असतं की ह्याच्यामध्ये जे इन्व्हेस्टर्स आहेत की जे विंडमिल लावतात हे नॉट नेसेसरीली आपले डीलर असतील, ते नॉर्मल समजा ऍक्टर्स वगैरे आहेत, शाहरुख खान आहेत, त्यांचे पण विंडमिल्स आहेत. तर प्रायव्हेट पार्टीजनी पण विंडमिल्स लावावेत. तर त्याच्यासाठी ही स्कीम अशा पद्धतीने डिवाइस केली की ते जे बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स ते मार्केटमध्ये सेल करू शकतात आणि त्याच्यातून पैसे कमवू शकतात. तर ते समजा एखादं ऍक्टर आहे त्याने एखादी विंडमिल लावली, तर विंडमिल समजा 1 मेगावॉटची विंडमिल लावली तर अंदाजे 1.25 कोटी खर्च येतो. तर 1.25 कोटी रुपये त्याने लावले आणि एक विंडमिल सेटअप केली, तर त्याला 1.25 कोटीचे बेनिफिट भेटतील पुढचे 5 वर्ष बाय वे ऑफ डेफरल. तर तो ते 1.25 कोटीचे आता ही इज नॉट अ नॉर्मल डीलर, ही इज अन ऍक्टर, ही इज नॉट इन टू एनी बिझनेस. मग तो कशाला लावेल ते बेनिफिट त्याला जर भेटत नसेल. तर त्याला त्यांनी अशी प्रोव्हिजन केली की हे दरवर्षी तो जेवढे बेनिफिट ड्रॉ करेल, जेवढी विंडमिल जनरेट होईल, विंडमधून एनर्जी जनरेट होईल, ती मिनिमम 16% कॅपॅसिटीवरती रन झाली तर 100% बेनिफिट भेटतात. ती विंडमिल जी आहे कारण ती वर्षभर चालत नाही, जेवढेच विंड जास्त असते तेवढे जास्त चालते. ते मिनिमम 16 to 17% ती जर चालली तर आपण त्याला 100% ती चालली असं गृहीत करून त्याचं ते इक्वल याच्यामध्ये ते बेनिफिट देतो, जेणेकरून तो मेंटेन करेल आणि ती रनिंग कंडिशनमध्ये राहील. तर दरवर्षी त्याला अप्लाय करावं लागतं फॉर द पर्पज ऑफ एलिजिबिलिटी सर्टिफिकेट आणि तो बेनिफिट घेतो. त्याच्यानंतर तो बेनिफिट दुसऱ्याला विकू शकतो. समजा एखादा नॉर्मल डीलर आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, त्याला आता पेमेंट भरायचं आहे, तर तो काय करतो, अशा ऍक्टरकडून एलिजिबिलिटी सर्टिफिकेट ती खरेदी करतो, त्याला प्रीमियम देतो. आता ह्याला ₹100 पेएबल आहेत, तर तो ऍक्टर त्याला म्हणतो की माझ्याकडे ₹100 सर्टिफिकेट आहे, तू मला ₹80 दे, ₹90 दे. तर ह्याला रिलायन्सला ते ₹20 शिल्लक राहतात. त्यालाही ते ₹80 भेटल्यासारखे होतात, ₹90 भेटल्यासारखे होतात. आणि
पुन्हा रिलायन्स इंडस्ट्रीच्या नावाने एलिजिबिलिटी सर्टिफिकेट आणि एंटरटेनमेंट सर्टिफिकेट इश्यू होतं आणि तो ते बेनिफिट ड्रॉ करतो त्या त्या पिरियडमध्ये. अशा पद्धतीने ह्याच्यात ट्रेडिंग ऑफ इन्सेंटिव्ह हे अलाउ केलेलं आहे. मात्र ह्याच्यावरती प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी एलिजिबिलिटी सर्टिफिकेट आणि एंटरटेनमेंट सर्टिफिकेट इश्यू होतं. लोकं तेवढंच बेनिफिट घेतात, की जेवढं मला आता पुढच्या माझ्या 2-3 महिन्यामध्ये किंवा वर्ष एंडपर्यंत एक्झॉस्ट होऊन जाईल. कॅरी फॉरवर्ड जास्त होणार नाही. म्हणून ह्याच्यामध्ये आपले डिस्प्यूट्स नाही आहेत जास्त. तर ह्याचे आपल्याला असं अपील्स लेव्हलला विशेष पेंडन्सी नाही आहे ह्या स्कीमखाली. ते फक्त हां. हां. तर तुम्ही जे बॉम्बेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करताय त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याला काही लिमिट तुमच्यावरती काही कंडिशन नाही आहे, की तुम्ही बॅकवर्ड एरियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग केली पाहिजे. तर नॉर्मल डीलर्सच ह्याच्याकडून खरेदी करतात, जे मोठे-मोठे टॅक्स पेयर आहेत. मी समजा इम्पोर्टर आहे मोठा, मी मॅन्युफॅक्चरिंगही करत नाही. स्टिल आय कॅन हॅव बेनिफिट ऑफ विंडमिल स्कीम ॲज अ मनी म्हणून. हां. जी मी कलेक्ट केलेला आहे रेग्युलर टॅक्स, तो पैसे भरण्यापेक्षा मी ते एंटरटेनमेंट सर्टिफिकेट वापरतो त्याच्यामध्ये. म्हणजे ते पैसे इनडायरेक्टली त्या विंडमिल जो इन्व्हेस्टर आहे त्याच्याकडे पैसे फ्लो होतात. ॲज गुड ॲज चलन आहे. इट इज ॲज गुड ॲज चलन. आणि ते ॲज गुड ॲज चलन असल्यामुळं दुसरं याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून ते सगळे डिटेल्स वेबसाईटवरती टाकत होतो. तर डिस्प्यूट्स नाही आहेत. कारण एंटरटेनमेंट सर्टिफिकेट, एलिजिबिलिटी सर्टिफिकेट हे बोगस आहे का? तर ते वेबसाईटवरती अवेलेबल आहे. लोकं क्रॉस चेक करू शकतात. म्हणून डिस्प्यूट झाले नाही काही त्याच्यामध्ये. पुढे घ्या. आता याच्यामध्ये काही इम्पोर्टंट टर्म्स आहेत. पहिला आहे इम्प्लिमेंटिंग एजन्सी. त्या स्कीम ऑफ इन्सेंटिव्हसाठी सिकॉम, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर, रिजनल जॉइंट डायरेक्टर किंवा डायरेक्टर ऑफ इंडस्ट्री डिपेंडिंग ऑन ती LSI आहे, मीडियम स्केल आहे, लार्ज स्केल आहे. त्याच्यावरून ते त्यांचं होतं. टुरिझम स्कीमसाठी MTDC हे आहे. विंडमिल्ससाठी MIDA, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट अथॉरिटी पुणे, ते एलिजिबिलिटी सर्टिफिकेट देतात आणि आपण एंटरटेनमेंट सर्टिफिकेट देतो. एलिजिबल युनिट म्हणजे काय? एलिजिबल युनिट इज अ इंडस्ट्रियल युनिट और टुरिझम युनिट एलिजिबल टू अवेल इन्सेंटिव्हज. EC म्हणजे काय? ते सर्टिफिकेट. त्याच्यावरून ती किती मॉनिटरी सेलिंग आहे ती फिक्स होते. एंटरटेनमेंट सर्टिफिकेट इट इज इश्यूड बाय सेल्स डिपार्टमेंट. त्याच्यावरून पिरियड ठरतो, की कोणत्या पिरियडमध्ये हे इन्सेंटिव्ह ड्रॉ होणार आहेत. व्हॅलिडिटी पिरियड, की तो 5 वर्ष, 7 वर्ष, किती वर्ष तो इन्सेंटिव्ह घेणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॅलिडिटी पिरियड. मॉनिटरी सेलिंग म्हणजे त्यात किती मॉनिटरी सेलिंग आहे ज्याच्यामध्ये राहून त्याला ते बेनिफिट भेटणार आहेत. CQ म्हणजे हे दरवर्षी आपण कॅल्क्युलेट करतो, की गेल्या वर्षी त्याने किती बेनिफिट घेतले. आधी तो स्वतः कॅल्क्युलेट करतो इन द फॉर्म ऑफ रिटर्न्स आणि नंतर आपण असेसमेंट करतो त्याचे. PSIच्या केसमध्ये असेसमेंट कंपल्सरी आहे, की प्रत्येक केसची असेसमेंट करायची आणि त्याची CQ कॅल्क्युलेट करायची. एक्झम्पशन मोड, डेफरल मोड. एक्झम्पशनमध्ये बेनिफिट घेईल किंवा डेफरलमध्ये बेनिफिट घेईल. कॅन्सलेशन ऑफ एंटरटेनमेंट सर्टिफिकेट, ऑटोमॅटिक कॅन्सलेशन. त्याचा पिरियड संपला तर ती जी सर्टिफिकेट ऑफ एंटरटेनमेंट जे डिपार्टमेंट इश्यू केली आहे ती ऑटोमॅटिक कॅन्सल जाते कारण ती पिरियड संपलेला आहे त्याचा. तर मॉनिटरी लिमिट एक्झॉस्ट झाली तर त्या दिवशी पण ते इट स्टँड्स कॅन्सल कारण ती मॉनिटरी सिलिंग संपलेली आहे त्याची. आणि कॅन्सलेशन ड्यू टू अदर रिझन्स जर तुम्ही ब्रीच केलं तर आपण ॲबिन इश्यू कॅन्सल करतो आणि पुन्हा पैसे एक रकमी भरायला लावतो त्याला. SSI म्हणजे स्मॉल स्केल युनिट, MSI मीडियम स्केल युनिट, लार्ज स्केल युनिट ह्यांच्या सगळ्यांचे डेफिनेशन्स इथे दिलेले आहेत. मेगा प्रोजेक्ट म्हणजे काय? 100 कोटी इन्व्हेस्टमेंट, 500 कोटी इन्व्हेस्टमेंट त्या टर्म्स त्याच्यात दिलेल्या आहेत. इन्व्हेस्टमेंट रिलेटेड जे डिस्प्यूट्स होतात, की मला किती बेनिफिट मी किती इन्व्हेस्टमेंट केली आणि मला किती बेनिफिट भेटायला पाहिजे. ते डिस्प्यूट्स आपल्याकडे येत नाहीत. कारण एलिजिबिलिटी सर्टिफिकेट हे इंडस्ट्रीज डिपार्टमेंट देत आहे. तर त्याच्यावरल्या ज्या अपील्स आहेत त्या सेंट्रल डिपार्टमेंटच्या याच्यामध्ये येत नाहीत. एंटरटेनमेंट सर्टिफिकेट ज्यावेळेस देतो ते आपल्याकडे येतात अपील्स. एलिजिबिलिटी इश्यू होताना जर काही डिस्प्यूट्स आहेत तर ते डायरेक्ट अपील मग हायकोर्टात रिट पिटिशन्स फाईल होतात, की मला बेनिफिट बरोबर दिले नाही म्हणून. आणि त्याच्यामध्ये इश्यू करणारी अथॉरिटी आपली नाही आहे. ते आहेत इंडस्ट्रीज डिपार्टमेंट आहे. आपल्याकडे मात्र असे एंटरटेनमेंट सर्टिफिकेट इश्यू करताना मला स्क्रॅपचं दिलं नाही, मला बाय प्रॉडक्टचं दिलं नाही. हे अशा अपील्स आहेत काही. किंवा ऑपरेटिव्ह पिरियड ह्या डेटपासून कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे, तर तो त्या डेटपासून केला. माझं फर्स्ट प्रोडक्शन इथून सुरू झालं. तशाही काही ते आता नसतील, पूर्वी तर तशा प्रकारचे अपील असायचे.
ऑपरेटिव्ह पिरियड म्हणजे जोपर्यंत ती लास्ट इन्स्टॉलमेंट भरली जात नाही डेफिनेटच्या केसमध्ये, दॅट इज कॉल्ड एज ऑपरेटिव्ह पिरियड. आणि एक्झम्पशनमध्ये जोपर्यंत तो बेनिफिट ड्रॉ करतो, प्लस सर्टन इयर्स, 5 इयर्स, 7 इयर्स की जे इंडस्ट्री रन करणं मॅन्डेटरी आहे, दॅट इज कॉल्ड एज ऑपरेटिव्ह पिरियड. आणि हे त्यांचे इम्पॉर्टंट खाली मी सेक्शन्स कोट केलेले आहेत की प्रोपोर्शनेट बेनिफिटचा सेक्शन कोणता, अॅन्युअल सिलिंगचा सेक्शन कोणता, कॅन्सलेशन ऑफ एंटायटलमेंट कसं होतं, त्यांचे सेक्शन्स इम्पॉर्टंट ते कोट केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट रूल्स त्यांचे जे आहेत लक्झरी टॅक्सचे आणि एमवेटचे. आणि कोणत्या अथॉरिटीज एंटरटेनमेंट सर्टिफिकेट देतं आणि नवीन सबसिडीमध्ये ॲप्लिकेशन सर्टिफिकेट देतं त्याच्या अथॉरिटीज, त्यांचे रजिस्टर्स, खाली त्यांचे इम्पॉर्टंट सर्क्युलर आणि GR जे आहेत ते नमूद केलेले आहे. मध्यंतरी एक याच्यामध्ये बजाजमध्ये एक इश्यू आला होता, नंतर त्यांनी पैसे भरले. कधी कधी असं होतं की माझं ओरिजिनल युनिट किंवा एक्सपान्शन युनिट चालू आहे, अपार्ट फ्रॉम दॅट मी ॲप्लिकेशनही करत नाही, बेनिफिटही नको आहे आणि मी काही इन्व्हेस्टमेंट करून टाकतो आणि त्याच्यामुळं प्रोडक्शन होत आहे. आता मी अप्लायच केलं नाही, त्याचं माझ्याकडे एंटरटेनमेंट सर्टिफिकेट पण नाही, एलिजिबिलिटी सर्टिफिकेट पण नाही, परंतु रेकॉर्डवरून दिसतंय की ह्याने एक नवीन प्रोडक्ट लाईन सुरू केली आणि नवीन प्रोडक्शन सुरू केलेलं आहे. तर त्याचे बेनिफिट त्याला भेटणार नाही असं आपण एक सर्क्युलर काढला होता, असं लक्षात आल्यानंतर. तर त्याची काही डिस्प्यूट्स आपल्याकडे आहेत, त्याचं बेनिफिट भेटत नाही बिकॉज दे आर नॉट कवर्ड बाय एनी एलिजिबिलिटी सर्टिफिकेट ऑर एंटरटेनमेंट सर्टिफिकेट. एलिजिबिलिटी सर्टिफिकेट आणि एंटरटेनमेंट सर्टिफिकेट असेल, त्याच युनिटमधलं प्रोडक्शन असेल, मी दुसरीकडे कुठेतरी प्रोडक्शन केलं आणि त्याला इकडून सेल दाखवलं, त्याचंही बेनिफिट भेटत नाही. हे एंटरटेनमेंट सर्टिफिकेटमध्ये गुड्स लिहिलेले आहेत, त्या गुड्सबद्दलच बेनिफिट भेटतं. त्याची जी कॅपॅसिटी लिहिलेली आहे त्या मॅक्झिमम त्याच्या 110%, 130% त्या रेशोपर्यंतच बेनिफिट भेटतं. आणि त्याच्याशी रिलेटेड स्क्रॅप आणि बाय प्रॉडक्ट ह्याचंच बेनिफिट भेटतं. ह्याच्याशिवाय जर मी इतर काही केलं, ती ऍक्टिव्हिटी त्या डिफरल किंवा एक्झम्पशनमध्ये मला टॅक्स बेनिफिट भेटणार नाही त्याचं. तर अशा कधी कधी केसेस लक्षात येतात की ते स्वतःहून इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याचं प्रोडक्शन सुरू होतं आणि त्याच्यावरती मग ते चुकून जर डिफरल किंवा एक्झम्पशन क्लेम झाला असेल तर ते आपण रिव्हर्स करतो आणि त्याच्यावर ते अपील फाईल होतात. नाही मिळत. ओरिजिनल रेश काढायची गरजच नाही ना, ओरिजिनल काही चालूच नाही बेनिफिट. मग ते जे काही जुन्यात मग तरी सुद्धा कॅल्क्युलेशन होईल, कारण जुन्याचा ऑपरेटिव्ह पिरियड चालू आहे. माझं 2001ला माझी EC सुरू झाली, 2005 पर्यंत मला बेनिफिट होते, समजा 5 वर्ष आहे, 2001 ते 2006 पर्यंत. त्याच्या पुढे मी 5 वर्ष ते युनिट मिनिमम चालवायचं आहे, कारण मी बेनिफिट घेतले. आता 2008 मध्ये मी एक्सपान्शन केलं, तर मला परत ठरवावं लागेल की जुन्या युनिटचं प्रोडक्शन किती, कारण मी ही जी इन्व्हेस्टमेंट करतोय, ही जी नवीन इन्व्हेस्टमेंट करतोय, दो इट इज नॉट एक्सपान्शन ऑफ अर्लियर पिरियड, परंतु ह्याच्यामध्ये आधीचा ऑपरेटिव्ह पिरियड माझा चालू आहे. तर मला पुन्हा कॅल्क्युलेट करावं लागेल की ऑपरेटिव्ह पिरियड मधलं जे प्रोडक्शन नेसेसरी आहे त्याचा रेशो किती आणि ह्या नवीन एक्सपान्शनमुळे झालेलं इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये मला मिळालेले बेनिफिट, करंट इयरचा माझा जो सेल आहे त्याला मी अप्लाय करताना तो रेशो अप्लाय करावा लागेल. सो इन अ वे इट इज एक्सपान्शन ओनली, जोपर्यंत ऑपरेटिव्ह पिरियड संपत नाही. ऑपरेटिव्ह पिरियड संपल्यानंतर जर मी इन्व्हेस्टमेंट केली तर तो फ्रेश युनिट होईल, तोपर्यंत एक्सपान्शन युनिट म्हणूनच आहे, प्रॉपोर्शनेटच मिळेल त्याला. कारण ओल्डचे बेनिफिट त्याने ड्रॉ केल्यानंतर अपेक्षित असं आहे की पुढे मिनिमम 5 वर्ष त्याने ती इंडस्ट्री चालावी आणि त्याने ते पैसे भरावे. ते 5 वर्ष संपल्यानंतर त्याने जर ते युनिट क्लोज केलं, मग आपली काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण तो स्कीमच्या बाहेर जातो. तशा रिकव्हरीच्या केसेस भरपूर आहेत, ते ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये रन करत नाहीत आणि मग ते एंटरटेनमेंट सर्टिफिकेट आणि एलिजिबिलिटी सर्टिफिकेट ॲब इनिशिओ कॅन्सल होतात आणि ती अमाऊंट पूर्ण अवेलेबल फॉर रिकव्हरी होते. तर अशाही केसेस आहेत. हां युनिट क्लोज ऑन. स्मॉल स्केलमध्ये ते जास्त घडतात, मीडियम आणि लार्ज स्केलमध्ये कमी घडतात, कारण तो पुन्हा 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 एक्सपान्शन करत राहतो. मार्केट वाढत असतं, दरवर्षी 10% GDP आहे. सोलापूरच्या बॉर्डर पासून मराठवाड्याच्या 12 किलोमीटर मध्ये इंडस्ट्री आहे सोलापूरमध्ये, फक्त त्या बेनिफिट घेण्यासाठी
त्याप्रमाणे आयडेंटिफिकेशन करून परचेस otherwise not able to identify ऑर्डरमध्ये ते त्या साईडला आयडेंटिफाईड आहे या बेसिसवर दॅट वॉज अलाउड पण नंतर तो both sides expected identified expansion what mean was it the identification was not possible for it so ultimately we have to give effect on the proportion and the proportion basis for the cash to accept almost 35% they withdraw जे आहे क्युम्युलेटिव्ह क्वांटम बेनिफिट्स ह्याचेच अपील जास्त आहे की ते मेथड ऑफ कॅल्क्युलेशन कशी आहे त्याची मोठी आणि इन्क्रीज इन कॅपॅसिटी बऱ्याच वेळेस होत नाही एक्सपान्शन मध्ये फक्त चेंज इन टेक्नॉलॉजीमुळे मग इन्व्हेस्टमेंटच्या रेशोमध्ये भेटतो आणि बऱ्याच वेळेस असं असतं की इन्क्रीज इन कॅपॅसिटी आहे पण त्याची पर्सेंटेज कमी आहे आणि इन्व्हेस्टमेंट मी फार जास्त केली कारण मी नवीन ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस मध्ये जुनी मशिनरी पण थोडी वेअर अँड टिअर झालेली असते मी त्यालाही रिप्लेस करून टाकतो त्याच्यामध्ये तर माझी बरीचशी इन्व्हेस्टमेंट ही काय होते की जुन्या मशिनरीच्या रिप्लेसमेंटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट होत असते परंतु मला बेनिफिट कसे भेटतात माझी इन्क्रीज इन कॅपॅसिटी असल्यामुळे आधी इन्क्रीज इन कॅपॅसिटीचे भेटतात वेळेस माझं इन्व्हेस्टमेंट तर जास्त झाली रूल असं म्हणतो की देर इज नो इन्क्रीज इन कॅपॅसिटी देन ओनली यू कॅन गो ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे ओल्डची इन्व्हेस्टमेंट किती न्यूजची किती इफ देर इज लिटिल बिट इन्क्रीज एक युनिट जरी वाढला तरी यू हॅव टू गिव्ह बेनिफिट ओनली टू 1 युनिट असं तो रूल इतका स्ट्रिक्ट केलेला आहे तर तिथं आपले डिस्प्यूट्स क्रिएट होतात लोकांचे पण तिथं त्याला बेनिफिट होईल अशा पद्धतीमध्ये हा 50,000 25,000 हे झालं बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये ते टॅलीमध्ये ते सोपं होऊन जातं रेकॉर्ड करणं आणि आयडेंटिफिकेशन काढणं ते केलं नाही तर त्याला ते बेनिफिट कमी भेटतील परंतु ऍक्च्युअल ग्रांट होताना आपण जे डिस्प्यूट्स होतात त्याच्याबद्दल मी बोलतो हे जे आहे हे आवश्यक आहे त्याने जुन्या युनिटचं किती आहे नवीन युनिटचं किती आहे त्याचे बुक सेपरेट ठेवायला पाहिजे आणि त्याच्यानुसार त्याने तो क्लेम केला पाहिजे दर महिन्याला रिटर्न फाईल करताना आणि ह्याच्याशिवाय जर काही इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि त्याचे बेनिफिट ड्रॉ करत असेल तर त्याची जर एंटायटलमेंट सर्टिफिकेट त्याच्याकडे नसेल तर तो टॅक्सेबल आहे त्याच्यावरती त्याने टॅक्स भरायला पाहिजे जे एलिजिबिलिटी युनिटमध्ये कवर्ड नाही I thank you all for listening me carefully and I thank training department for affording me opportunity. Thank you. आज थोडंसं आपला शेड्यूलमध्ये चेंज होणार आहे कारण उद्या मीटिंग असल्यामुळे जे सीएससीचं लेक्चर आहे ते दुपारी 3 सरांचं झाल्यावर तर सीएससीचं लेक्चर आपण आपलं सेशन हा सर 3:30 अडीच वाजता 3 सरांचं